तुकाराम मुंडे हा असा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झालाय, कुठेही तो टिकत नाही. ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू द्या. आता बसा हे बसा बसा. का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील, जे कोणी असतील, ते अशा प्रकारची अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात निवेदन घेण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण तुकाराम मुंडे हा असा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झालाय, कुठेही तो टिकत नाही. आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडवल, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे. हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही. हे आम्ही ते सहन पण करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली, बघा ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही. त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली. त्यावेळेस त्याच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली. रेकॉर्डवर आहे. मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहित आहे. महिला आयोगाकडे तक्रार झाली होती. महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला. बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने. हे सगळं वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही. सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका. परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता, गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झाले, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे. साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे. या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय, त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल. धन्यवाद. चला. लोकप्रतिनिधींना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे व मुंडे प्रकरणाची सखोल माहिती घेऊन वस्तुस्थितीदर्शक निवेदन सभागृहात मांडण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर या विषयावरील चर्चेला पूर्णविराम मिळाला.